हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आज रविवार होता. तर आज अचानक माझ्या मिस्टरांच्या मनात आलं की चला आपण आज ग्रॅप्स एम्बेसीला जाऊ मिसळ खाण्यासाठी. तर मग मी लवकर आवरून घेतलं सकाळी कामं आणि मग तयारी केली. मग आम्ही निघालो. तर जातेवेळेस बघा तुम्ही, इथं छान असं पाट होता पाण्याचा आणि आंब्याची झाडं पण होते आणि आंब्याला छोटे छोटे आंबे आलेले होते. आंब्याला बघितलं आणि मग माझी देविका म्हणती, मम्मी आंबे खाऊ वाटायले. मग मला पण तोंडाला पाणी आलं आंबे खाण्यासाठी. तर म्हणलं बाळा आपण नंतर घेऊ. तर आम्ही इथं आलो. तर इथे एक प्रॉब्लेम झाला होता. आम्ही नेहमी जातो समोरच्या गेटनी, पण तिथं काम चालू होतं म्हणून तो बंद होता आणि मग आम्हाला परत रिटर्न पाठीमागे यावं लागलं. तर मग आम्ही आलो. तर हा आहे नंतर दुसरा गेट. तर आम्ही मग इथून एंट्री केली. तर आतमध्ये आलो तर बघा ग्रॅप एम्बेसी छान अशी आतमध्ये जायला एंट्री केली. तर इथं कारंजे होतं पाण्याचं छोटंसं. तर खूप गर्दा होता. तुम्ही बघा खूप लोक येतात रविवारी, संडेच्या दिवशी लोकांना सुट्टी असते. तर आतमध्ये आलो. तिथं छोटासा दरवाजा होता, फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. तर हे बघा तुम्ही ग्रॅप्स होते नकलीवाले. तर मग आम्ही आतमध्ये गेलो. तिथं कृष्णाची मूर्ती होती. तर तिथं छान असं आम्ही थोडंसं शूट केलं आणि तुम्ही बघू शकतात आमचा नंबर काही लवकर लागणार नव्हता. तर आम्ही वेटिंगवर होतो. तर इथं अगोदरच खूप सारे लोक वेटिंगवर होते. तर म्हणलं चला आपण तोपर्यंत तिकडं फोटोशूट करावा. तर मग खुशीला म्हणलं ये बाई तुझं पण फोटो काढते. मग ती छान उभा राहिली, तिचा पण छान फोटोशूट केला. तर मग बघा इकडं आतमध्ये खूप झाडे पण होते, सगळे ग्रॅप्सचेच होते आणि थोडेसे पेरूचे होते. तर तिथं झोके पण होते मुलांसाठी खेळायला. तर मग इथं आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि मग इथं मी थोडं शूट करत होते. तर या काकूंना काय वाटलं काय माहिती, ते मी व्हिडिओ नसते त्या बघतच होत्या इकडं. मग इकडं कॅट होती. तर माझी खुशी कॅटसोबत खेळायली होती. मी गेले होते तिला बोलवायला, पण मला पण कॅट आवडली. मग मी पण तिच्यासोबत लागली खेळायला. तर खुशी काय सोडत नव्हती म्हणून ती घरीच घ्यायची. तर मग आमचा नंबर लागला होता. तर इथं मग आम्ही ऑर्डर द्यायला होतो. तर इथं वेटर आलेले होते. तर माझे मिस्टरांनी त्यांना ऑर्डर दिली. तोपर्यंत इकडे बघा खुशी काय करते. तर खुशीची काय पण नाटकं चालत होते. तर मग ऑर्डर घेतली. मग आमची ऑर्डर लगेच आली. तर बघा तुम्ही छान असं आमची मिसळ, जिलेबी, पापड तर आली होती. आणि इकडे लगेच खुशी आणि देविका पापडावर उडी मारली, म्हणजे त्यांनी लगेच खाया घेतली. तर मग जाऊ द्या म्हणलं, त्यांना करू द्या सुरुवात. मग नंतर मग मी इकडं माझं ताट बनवायला घेतलं. मग खुशीला म्हणलं तू अगोदर जिलेबी खाय, नंतर मला तू खाऊ देशील. तर मला बोलली नाही मम्मी तू पण खाऊन घे अगोदर. तर मी खाल्ली. तर माझी पण फेवरेट आहे जिलेबी, कारण मला पण खूप आवडते जिलेबी. तर मग मी माझं ताट बनवून घेतलं. तर खूप छान होती इथली मिसळ, मला खूप आवडते. तर नाशिकमधली फेमस मिसळ आहे ग्रॅप्स एम्बेसीची. आणि लोक म्हणतात जसं जशी त्यांना आवडते तसं ते बोलतात. पण माझ्यासाठी तर ग्रॅप्स एम्बेसीची छान अशी मिसळ आहे. तर मग मला तरी इथली खूप आवडते म्हणून मी 2 चम्मच घेतली. झणझणीत आणि तिखट मिसळ आवडते मला इथली. मग कांदा घेतला. तर बघा तुम्ही छान असं माझी मिसळचं ताट मी बनवलं होतं, झणझणीत मिसळ. आणि इकडं मग खुशीला वरी बसायचं होतं, पण म्हटलं मला ती वरी बसल्यावर काही खाऊ द्यायची नाही, सगळी मिसळ करून टाकल, मिसळची डबल मिसळ करल. तर मग मी तिला खालीच बसवलं, तिला पापड दिले आणि ती खाण्यापेक्षा जास्त खाली टाकत होती कारण तिथं कॅट आली होती. मग म्हटलं जाऊ दे. मग आम्ही मिसळ छान अशी एन्जॉय केली. तर खूप छान आहे. तुम्ही पण आलात का इथं मिसळ खायला? नसाल आला तर नक्कीच या, खरंच खूप छान आहे इथली मिसळ. मग आम्ही मिसळ खाल्ल्यानंतर तर मग आम्ही नंतर लस्सी मागवली. माझ्या मिस्टरांनाच पाहिजे होती लस्सी फक्त. म्हटलं थोडीशी टेस्ट करू द्या. टेस्ट करायला घेतली खुशीने, मी तर अर्धी फिनिश केली. मग म्हटलं अगं आम्ही ही पूर्ण करतो, तुम्ही दुसरी घ्या. मग आम्ही त्यांना दुसरी घेतली. मग आम्ही बाहेर आलो. तर तिथं बाजारचे झोके होते बांधलेले. म्हटलं चला थोडं इथं बसूया, म्हणजे खाल्लेलं आपण थोडं पचन होईल. मग इकडं घोडा उंट होता. तर मग मला लई हौस आली होती उंटावर बसायची. तर मग मी पहिल्यांदा उंटावर बसले. बसताना काय नाही वाटलं, पण नंतर जेव्हा ते उंट उठला तेव्हा आमची मजा आली. म्हणलं आता मी इथं पडतेच आता. मग नंतर काय नाही वाटलं. मग आम्ही गेलो तिथं, मग एक मोठा राऊंड मारला. मग येता वेळेस बसताना थोडीशी भीती वाटली. मग ती बसताना
तो खाली बसला. पण मला वाटलं आता मी पडते काय, पण मी मोठ्यानं ओरडले. पण त्या काकांनी त्या उंटाला सांभाळलं. मग आम्ही हळूच उतरलो. पण खरंच खूप मजा आली. मी पहिल्यांदा बसले उंटावर. इकडं देविकाला बोलले, पण ती काही नको म्हणत होती. पण खुशी माझी म्हणली मम्मी मी बसते. मग खुशीला घेऊन मी बसले होते. इकडं गाडी होती. देविकाला बसायचं होतं. म्हणलं जाऊ द्या, मी तर बसले होते म्हणलं उंटावर, आता या दोघीची बारी. मग ह्याला आम्ही गाडीमध्ये बसवलं दोघींना आणि एक चक्कर राऊंड मारून आणलं. म्हटलं आपण एन्जॉय केलं तर त्यांना पण करायला पाहिजे. मग आम्ही छान असं त्यांना गाडीत बसवलं. मग इकडं दगडांचा डोंगर होता, त्या डोंगरावर थोडंसं शूट केला. तर इथं बघा माझ्या खुशीची पूर्ण मस्ती. तिला काय पाहिजे होतं, कॅटला घेऊन बसायचं होतं वरती, त्याच्यामुळे ती असं येड्यासारखं करू लागली. मग म्हटलं जाऊ द्या बाई. तर माझा व्हिडिओ इथं संपवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.